10 वर्षाच्या अगोदर मी मार्गात जोडला. मला 2014 मध्ये मी मार्गात आलो. आज मला 11 वर्ष चालू आहे. खूप वेळ लागला मला मार्गात त्याग घ्यायला, कारण त्याला एक कारण होतं. माझ्या कुटुंबात काही होता, त्याच्यामुळे मला एकदा घेतलेला त्याग पुन्हा डबल घ्यावा लागला. तर माझ्या परिवारात माझ्या पत्नीला दुःख होतं. दुःख असे होते की माझी मुलगी फक्त 12 दिवसाची होती. त्यावेळेस एवढे दुःख आले का ती 12व्या दिवशी जेवण केल्याबरोबर 2 घास जेवण केल्याबरोबर खाली पडली. तिला असं वाटत होतं का आपला जीव जाणार. मी खूप घाबरलो, माझ्या परिवारातले लोक खूप घाबरले. आणि ती 12 दिवसाची मुलगी, आणि तिला तिची आई अशी लोळत पडली. तिला होश नव्हता. मी काय करावं काय नाही करावं असं मला खूप वाईट वाटत होतं. तर मी त्याच रात्री डॉक्टर धारसकरकडे गेलो. त्यांच्याकडून एक गोळी आणली. तर गोळी आणल्यानंतर तिला काही वेळापर्यंत आराम झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तेच प्रक्रिया चालू झाली. त्याच वेळेस पडायची, 4 ते 3 तास लोळत राहायची. तिला कोरड्या व्हायच्या. आम्हाला काही याचं काही कारण मिळालं नव्हतं. मग आम्ही बाहेरचं इकडलं तिकडलं बघितलं. त्याच्याने आम्हाला व्यवसाय आराम पडला नाही. त्याच्यानंतर मी दवाखाना स्वामी विवेकानंद मध्ये मी ऍडमिट केलं. तिला 3 दिवस ठेवलं. तिथे सर्व टेस्ट केला. तिचा टेस्ट एवढ्या केल्या का इंडोस्कोपी गॅस्ट्रोस्कोपी दोन्ही केल्या. तिचा वांत नव्हतं थांबत 4-4 तास. त्या 12 दिवसाच्या मुलीला ती घेत नव्हती. तिला दूध नव्हते पाचत. मला खूप विचार होता. माझी पत्नी एकीकडे माझी पत्नी, एकीकडे माझी बाळ ते 12 दिवसाचं. खूप विचार होता. माझा मुलगा 2 वर्षाचा झाला होता. त्याला कसं करणार. माझ्या डोळ्यातून अश्रू असे पडत होते, कारण हे दुःख एकाएकी आलं होतं मला. दुःख अशी होती की तिला 4-4 तास होश नव्हता राहत. ती लोळत होती. ते स्वतःच्या वांत्यास ते सांभाळत नव्हती. त्याच्यानंतर दवाखान्यात गेला. दवाखान्यातली ट्रीटमेंट की सर्व केली. आणि त्या रिपोर्टमध्ये सर्व रिपोर्ट नॉर्मल निघाला. मी पुन्हा भीती भयानक झालो, कारण दवाखान्यातला सर्व नॉर्मल रिपोर्ट निघाल्यानंतर आपण काय करायचं. माझे सासरे बाबा राहत होते बुट्टीपुरीला. माझे माणसासरे राहत होते. त्याला म्हणजे बाहेरचं पडून घ्या. बाहेरचं गेलो. बुट्टीपुरीचे एक जुन्या वस्तीमध्ये एक बाई होती, मोमेडियन समाजाची. तिच्याकडे गेलो. तिनं सांगितलं 3,000 रुपयाचा तुम्हाला खर्च आहे. 3,000 रुपये ठीक आहे म्हटलं. आम्हाला कसा कावरली काय काटे काय, ठीक आहे मग 3,000च घ्या. तिनं एका दिवसात सांगितलं 25 ते 30 लिंब लागल एका दिवसाचे. म्हटलं ठीक आहे. लिंबही आलो. 2 दिवस वाट बघितली मी त्या लिंबाची. म्हटलं उतरत घरी आता उतरत, कारण की कसं आहे 15 दिवस होऊन गेले. ते माझ्या घरी माझी चूल पेटली नव्हती. माझ्या मुलाला जेवण, माझी व्यवस्था खूप होती. माझी आई होती. कुठं काय करायचं हे विचारत. माझी शेती होती. मी शेतकरी माणूस होतो. मग ठीक आहे म्हणलं 3,000 तू घे. त्याच्यानंतर 2 दिवस झाले. ते म्हणले पुन्हा मला एक कोंबडा पाहिजे नाही की. म्हणलं काळा कोंबडा पाहिजे नव्हते. मी म्हटलं आता कुठून काळा कोंबडा पाहू. माझ्या सासरे बाबा गेले काळा कोंबडा घेऊन आले. घे का तू खा म्हणजे कोणाला का. तो दिला काळा कोंबडा दिला. 4 दिवसाने आराम पडेल म्हणे. मी वाट बघितली. 4 दिवस गेले, 8 दिवस गेले. तिचा याचा कोणताही थारा लागला नाही. नंतर विचार केला. दिवाळीच्या अगोदर माझं हे घडलेलं होतं. 8वीच्या दिवशी मी असं शेतात गेलो. त्याच्यानंतर एका सेवकाकडे मी विचार केला. भाऊ असं सेवक आहे, माझ्या घरी दुःख आलेलं आहे. ठीक आहे म्हणजे होऊन जाईल तुमचं दुःख. तर त्यांनी सांगितलं असं त्यानं मार्गदर्शन केल्यानंतर ऐकलं. घरी आलो संध्याकाळीच्या वेळेस. तिला सांगितलं पहा आता तुला जर प्राण वाचवायचं, आपल्या मुलाला वाचवायचं, मुलीला वाचवायचं असेल तर आपल्याला मार्गात जोडणं गरजेचं आहे. कारण की आजूबाजूनं मला सेवकच होते. त्याच्यातनं काही मला होतं 10% माहीत. त्याच्यानंतर मी विचार केला. मग शेंडेगुरुजी होते माझे भाऊ शेंडेगुरुजीकडून त्यांना विचारलं का रिलेशन मध्ये थोडंसं
हेच होते. म्हटलं मौज भावाला विचारलं तर ठीक आहे म्हणे, येऊन जा म्हणे. मार्ग काकाजीकडे चाललेलो. मार्गदर्शककडे गेलो, कार्य घेतले. 3 दिवसाच्या दिवशी, ज्या दिवशी आम्ही ठरवलं जायचं त्याच दिवशी तिला रात्रभर आराम पडला. 1 मिनिटासाठी ते वांती नाही गेली, 1 मिनिटासाठी उठली नाही, एकदाची झोपली. फक्त आम्ही मनात ठरवलं की का उद्या मी मार्ग घ्यायला जाणार, कारण की मला हे बाहेर व्यतिरिक्त मलाही पटत नव्हतं पहिले. पण आता काही कारणास्तव काही लोक म्हणतात आपलं रिलेशन म्हटलं करावं लागतं, ठीक आहे म्हटलं करून घेऊ. केलं. मग 3 दिवसाची ज्योत दिली काकाजीनं. आम्ही गेलो, 3 दिवसात ज्योतले. त्या ज्योतीमध्ये परिपूर्ण 3 दिवसाच्या ज्योतीमध्ये परिपूर्ण आराम घडला. आम्हाला वाटलं आता वर्ष झालं काहीच नाही असं वाटत होतं मला त्या 3 दिवसात. म्हणजे जे बाहेरच असेल असं मला वाटते, पण ते आराम पडलं 3 दिवसात. त्याच्यानंतर आम्ही कार्य केले. त्याच्यानंतर त्याग घेतला होता, पण त्या कारणामुळे काही कारणामुळे आमचा त्याग बुडाला 5 ते 6 दिवसात. त्याच्यानंतर आम्ही थांबलो. आईचा प्रॉब्लेम होता, आई असल्यामुळे आम्ही त्याग घडू शकलो नाही, कारण की तिला काही गोष्टी पटायच्या, त्या मार्गातल्या काही गोष्टी नाही पटायच्या. आम्ही म्हणत होतो काकाजीला, ह्या काकाजीला विचारलं बाहेर आम्ही त्याग करू का? नाही म्हणे, जिथे प्रतिमा ठेवायची तिथंच त्याग करावा त्यांना. हो बरोबर म्हटलं. तर नंतर काही कारणास्तव आई बाहेर गेली. त्या दिवसात आम्ही कार्य घडवले, त्यागाचे कार्य घडवले. त्यागाच्या कार्यामध्ये आमचे त्यागाचे कार्य सफल झाले, चांगल्या पद्धतीने झाले. त्याच्यातही अनुभव आला मला. माझ्या पहिल्या दिवशी, त्यागाच्या दिवशी माझ्या पत्नीला ज्यावेळेस सर्व साफसफाई केली, पाणी उघडलं, त्याच दिवशी तिला ताप आला. त्या रात्रीच्या वेळेस 10 ते 11 वाजता एवढा भयानक ताप आला. माझी मुलगी सांगत होती का मम्मीला खूप गरम आहे, मी तिच्यासोबत झोपत नाही म्हणलं. आणि बापरे म्हटलं, तर पहिल्याच दिवशी परीक्षा घेतली. बरं ठीक आहे म्हटलं, काही होत नाही. रात्र निघाली. रात्रभरात ते सकाळी उठली 3 वाजता, 3:30 ते 4 वाजता उठली. म्हटलं ताप आहे का? काहीच नाही म्हणे, मला काहीच नाही. म्हटलं ते ठीक आहे, परीक्षा चालू झाली आपली म्हटलं सुरुवातीपासूनच. त्याच्यानंतर मलाही मी त्याच्या अगोदर त्याग घ्यायच्या अगोदर मी दवाखाना केला, कारण की मला ॲलर्जी होती. ॲलर्जीमुळे माझ्याकडे फोडं यायचे, सुजन यायची संध्याकाळच्या वेळेस. मग रात्री झोपल्यानंतर मिळून जायचे. म्हटलं दवाखाना करून घ्यावं, त्यानंतर त्याग घ्यावा. पण ते उलट झालं. भगवंतानं माझीच परीक्षा घेतली, कारण त्या त्यागाच्या 41 दिवशी मला ॲलर्जीच दाखवले पूर्ण फळ. असं वाटत होतं आता दवाखाना तर केला, पण मग लक्षात आलं आपण दवाखाना न करायला पाहिजे होता. ते चुकी महत्वाची. म्हणून आपल्याला जेवढे दिवस त्यागाचे कार्य दिवस होते तेवढे दिवस मला ॲलर्जी, माझं कान सुद्धा फुगून जायचं, नाक सुद्धा फुगून जायचं, सर्व एकही भाग सोडला नाही त्या ॲलर्जीनं. माझी चूक होती. आणि भगवंताला मी योग मागितले, ठीक आहे म्हटलं आता माझी चुकी झाली तर मला क्षमा करा. शेवटल्या 2 दिवसाच्या अगोदर ॲलर्जी बंद झाली. 2 दिवसानंतर काहीच नाही राहिली. म्हटलं ही आपली चुकीच होती. हे एक अनुभव आला. माझ्या मुलीचा अनुभव होता. माझ्या मुलीलाही ताप आला होता त्यागाच्या कार्यात, आणि तिलाही 2 दिवस ताप असल्यामुळे तिलाही थोडंसं जास्त ताप झाला होता. काकाजीला विचारलं, काकाजी म्हणे सर्व केलं. म्हटलं फुका मारल्या, रक्ष दिली, तीर्थ दिलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं रक्ष आणि तीर्थाचा लेप कर म्हणे, रात्रीच्या डोळ्याला तिला पूर्ण डोक्याला लावून दिलं. त्याच दिवशी रक्ष आणि तीर्थाचा लेप केला. त्या लेपामुळे परिपूर्ण आराम झाला. पुन्हा तिला त्याग संपेपर्यंत कधी ताप नाला, नख नाही दुखलं. असे माझे त्यागाचे कार्य झाले. त्याच्यानंतर माझं सुखी समाधानी जीवन झालं. माझ्या परिवार सुख समाधान मिळाला. बाबाच्या मार्गामध्ये जुळल्यामुळे खूप माझं दुःख दूर झालं, मनस्थिती चांगली झाली. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. इथं सर्वांना माझा नमस्कार.